आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। दुहेरी खुनातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून खून न्यायालयात साक्ष देण्यापूर्वीच संपवले। जत तालुक्यातील महानूरवाडी येथील बहुचर्चित दुहेरी खुनाच्या खटल्याला आता रक्तरंजित वळण लागले आहे। या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर यांचे भर दिवसा अपहरण करून कर्नाटकात नेऊन निर्घुण हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ज्या दिवशी न्यायालयात त्यांची महत्त्वाची साक्ष होणार होती त्याच दिवशी ही घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पाहूया नेमकी घटना काय होती। डिसेंबर 2023 मध्ये महानूरवाडी येथे पाणी वाटपाच्या वादातून यमगर भावकीत वाद झाला होता। या हल्ल्यात विकास नामदेव यमगर आणि प्रशांत दादासाहेब यमगर या दोघांचा खून झाला होता। या दुहेरी खून प्रकरणाचे मुख्य साक्षीदार दादासाहेब यमगर हे होते। मंगळवारी या प्रकरणाची न्यायालयात तारीख होती आणि दादासाहेब यांचा जबाब नोंदवला जाणार होता। न्यायालयात जाण्यापूर्वी दादासाहेब गाडीत पेट्रोल भरून येतो असे सांगून घराबाहेर पडले, मात्र ते परतलेच नाहीत। कवठेमहांकाळ तालुक्यातील नागजेतून त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती। अपहरणाच्या 24 तासांच्या आतच कर्नाटकातील मतभावी येथे एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दादासाहेब यमगर यांचा मृतदेह आढळून आला। त्यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याने त्यांचे अपहरण करून बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह लटकवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। साक्षीदाराला संपवून पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। ऐन साक्ष नोंदवण्याच्या दिवशीच मुख्य साक्षीदाराचा खून झाल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे।